भाव एक फिशिंग करतोय. आता नाही वाटतंय त्याच्याकडे बघून काहीतरी आज जलवे दाखवेल पाण्यामध्ये. हाय गाईस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आम्ही आलो आहे फिशिंगला. वेते बीच, रत्नागिरी इकडे फिशिंगला 4-5 महिन्याच्या नंतर आलो आहे, कारण का मुंबईला तर भेटत नाही फिशिंग करायला. आणि हा माझ्याकडे रॉड आहे डी वेवचा डायवाचा. आणि माझ्याबरोबर आहे माझा भाव, जो की हा व्लॉग कवर करणार आहे आज व्हिडिओ. आणि अजून एक भाव आहे माझ्याबरोबर आलेला, त्याच्याकडे पण फिशिंगचा 8 ते 9 हजाराचं सामान आहे. आता नवीनच घेतलं आहे, लेटेस्ट. आणि तो तिकडे फिशिंग करतो आहे, मी तुम्हाला दाखवतो. त्याचं 8 हजाराचं सामान, माझं 7-8 हजाराचं सामान. हीच जर आम्ही मच्छी विकत घेतली असती, मासे विकत घेतले असते तर आम्ही खूप खाल्ले असते. आणि आता पाऊस पण आलेला आहे, नाही ब्लॉग थांबणार नाही. आपला आयफोन आहे, काही टेन्शन नाही. फुल वॉटर रेजिस्टंट. तो बघा तिकडे माझा भाव एक फिशिंग करतोय, दिसत असेल तुम्हाला तिकडे. झूम करतो थोडा. 8 ते 9 हजार सामान घेणारा माणूस विदाउट एक्सपिरियन्स. गाईस, एक नेहमीसारखी मुसीबत आलेली आहे. मासे न भेटता हे फिशिंग रॉड नेहमी दगडींमध्ये अडकतात. लूर्स त्यांचे, हुक्स लूर्सचे. इकडे यायचं म्हणजे हा एकच टेन्शन असतो की फिशिंग लूर तुमचे खडपा साईडला अडकतात रॉक्समध्ये. तुम्हाला दाखवतो माझी लाईन कशी अडकली आहे. इथे बसलोय मी, हा व्ह्यू आहे समुद्राचा. आणि ही फुल अडकली आहे मी वरपर्यंत. आणि माझ्या जीवावरती आली आहे तोडायची म्हणून, कारण का त्याला जो लूर लावला आहे तो 550 रुपयाचा आहे. आणि 550 रुपयाचा लूर जर तुटला खेचून आणि गेला पाण्यामध्ये, 550 रुपये म्हणजे किती रे आपले? माझी 4 तासाच्या कामावरची मेहनत 550 रुपये म्हणजे वाया जाणार. पण जर मी आता याला तोडला तर मी संध्याकाळी परत येईन बघायला पाणी सुकल्यावरती तो मला भेटतोय काय. अडकलेला असेल तर भेटेल, नाहीतर आपल्या नशिबात नाही, समजून गेला असं समजेन मी. A few moments later. आणि फायनली माझ्या भावाने काढलेला आहे लूर. 550 रुपये वाचवलेले आहेत. अरे भाई, कसा काढलास? हा बघा, 550 रुपयाचा लूर. 550 रुपयाचा लूर शोध पाण्यामध्ये अडकतो. थँक्स भावा, थँक्स. आता हा पॉपर लावलाय, पॉपर. आपण लगभग 550 रुपयाचाच आहे. आणि ह्याच्यावर मला जास्त आशा दिसते, कारण हा जरा मला हे वाटतोय गोगीला असा नाही वाटतोय गाईस. ह्याच्याकडे बघून काहीतरी आज जलवे दाखवेल पाण्यामध्ये. बघूया आता.
आम्ही तिथून त्या कोपऱ्यापासून आता इकडे आलो आहे आणि इकडे हा व्ह्यू बघा कसा आहे. फुल रिस्की आणि फुल हॉरर. पाणी वाढलं इकडे. इकडे पाणी वाढलेलं आहे तर कल्टी मारणार तर भराई दिसते आपली. नाहीतर चला चला पळूया इकडनं. आता लावलाय सेंट मासा. सेंट त्याची किंमत आहे फक्त 200 रुपये. लो बजेट. 1 तास झाले आपल्याला फिशिंग करून आणि जसा कावळा वाडीला शिवत नाही तसा माशाने पण आम्हाला अजून शिवला नाही. आता माझी ही लास्ट असणार. माझे पेशंट संपत आलेत. कप घरी जाईन आता आणि कुठे माडी भेटते का बघीन चिल आउट करायला. यांनी पण काही साथ नाही दिली आहे. आणि हा पामला बघा कसा. हा फक्त आत बाहेर जाऊन आलाय पाण्यामधनं आणि हा काढला तेव्हा काळा होता जरा मळखटलेला पण आता एकदम फ्रेश रेडी टू चिकन. बट काय फायदा नाही. यांनी पण शेवटी साथ नाही दिली. आता आपण दुसरा लोड ट्राय करूया. भाई इकडचे ना कोकिरी वगैरे मला वाटतं शातीर झाले एकदम. आता ये क्या प्लास्टिक का मच्छी लगा गेला ते फ्रेश वाटत. भाई उदास झाली रे. किती तास आहे आपण इकडे. काय आहे साप बघितलेस. हो कोण आहे हा. काहीच कोणतरी हा या सी स्नेक आहे. बेकार. कोणीतरी फुलटी केली यायची कोणीतरी. कोण आहे. बेकार लांब आहे रे. कुसवान कुसलाय. ट्राय करूया. भंडारी लूर. जय भंडारी लूर ट्राय करूया. तो काढ आपला जय भंडारी लूर काढ. जय भंडारी लूर. Fuck! Rainstorm!
कोई नहीं कर सकता वो ये कर सकता है. जिगल जिगल. जी जीप बघतायच काय जीप ही अशी माशांना लालचवून येणार अशी जीप. फुल सस्पेन्शन ऊपर. आता गरवायचं आहे आरा पायमा. गिवअप तर मला पण नाही करायचं आहे. गिवअप करायची बारी आलेली दिसते कारण का माझी पाठ जाम झाली आहे खूप. एकच लूर बाकी आहे माझ्याकडे, रब्बर लूर. एकच रब्बर लूर बाकी आहे, तो लावतो आणि जर नाही भेटला तर गप घरी जातो. आता आता माझी सहनशक्ती संपलेली आहे. सहन करायची शक्ती जी आहे ना ती संपलेली आहे. हेड लावतो एक चांगला प्रॉपर. जरासा फ्लॉप झालाय. चालतो याला तंत्र मंत्र यंत्र फूक जरा काहीतरी. माशाला ना इकडे जरासा पोलिओ झालाय. आता हा काय करतो बघायचं मला. ह्याची प्राइस काय? ही प्राइस मध्ये 200 रुपये आहे. 500 रुपयाचे मासे नाही भेटत. 200 वाला लावला आता लो बजेट. नेहमीप्रमाणे आज पण काय भेटलं नाही. टाइम फुकट पैसे फुकट. बट उद्या पुन्हा येऊ उद्या. हार नाही म्हणायची काही जिंदगीमध्ये कधी. हार नाही. एक ना एक दिवशी मासा भेटणार मला. काय आपल्या नशिबात असा फिशिंग का नाही आहे हा ब्रो. अगोदरपासूनची गोष्ट आहे. किती जर तुम्ही मेहनत करत असाल काही गोष्टीवरती हा तर ते कसं असते ना, मेहनत आपली कधी पण लगेच येत नाही, सक्सेसफुल होत नाही आपण. आपल्या मनात थोडी ठीक पाहिजे, थोडं शांततेने काम केल्याने. बोललं ना ते पेशन्स इज द की टू सक्सेस. हे खरं आहे. ओ पेशन्स. जेवढं आपण ट्राय करू तेवढं आपल्यासाठी अनुभवाची गोष्ट आहे की काय ना काही शिकत जाऊ पुढे. बट हार मानायची नाही आहे. जीवनात अशी काही खूप कठीण परिस्थिती येते. ही फिशिंग खूप एकदम हार्ड ॲक्टिव्हिटी आहे. येस. याच्यामध्ये कंटिन्यू उभा राहून हाताला पेन होतो, बॅकला पेन होतो. बट त्या होप्समध्ये असतो आपण की आज आपण काहीतरी पकडू. पण मासा लूर पकडेल तेव्हा ना काहीतरी पकडू. मासा त्या लूरला शिवतच नाही. आणि आपल्या मागे आहे विशाल. इकडे ब्लॉगमध्ये घेशील 8-8 हजाराचे सामान घेशील. फिशिंग लूर घेशील 8-8 हजाराचे. कसा होता तुझा अनुभव पहिला? पहिला अनुभव कसा होता? अरे फुल टायरिंग या. फुल टायर्ड ना दुपारच्या उन्हात. दुपारच्या वेळात. आता मला तर वाटते ना आपले हे होणार आहेत. स्किन बर्न झाली आहे ऑलमोस्ट. वाटते की माशांना पण ऊन लागतं पण येत नाहीत ते उन्हात. मासे आहेत की नाहीत पण गावातला पण कोण नव्हतं. गावातल्याला मोस्टली जास्त माहिती असते मासे आहेत की नाही. दुपारची येतात की नाहीत मासे. आणि दुपारचे मासे कुठे जातात काय माहिती नाही. पण आज आम्ही संध्याकाळी परत येणार आहे खाडीवरती आणि तिकडे आम्ही पकडणार आहेत तोडे. आमचा टार्गेट असणार आहे ॲटलिस्ट 10 तोडे. पण बघूया आता किती भेटतात ते.